हाय सगळ्यांना, शुभ दुपार. चला, दुपारची वेळ झालेली आहे आणि मस्तपैकी असं ऊन पडलंय, एकदम खटाखट मध्ये टाकाटक छान असं. 8-10 दिवसातून असं कडक ऊन पडलंय. मी सांडगे तिथं बाहेर बाजावरती झाकून वाळायला घातलेत आणि इथं पण करायचं चाललंय. एकच मिनिटात तुम्हाला दाखवते. हात भरलाय असं सगळं, सगळीकडे चौकून मस्त ऊन पडलंय. वारं सुटलंय एकदम असं, नका वारं, लय वारं सुटले, लय पाऊस बंद झाला ना वारं सुटले. सांडगे घालायचे झाले कारण का वाऱ्याने मस्त सुकतात. म्हणलं आता ऊन आहे, परतनं पण पाऊस यायला लागला की व्हायचं नाही तर म्हणून म्हणलं चला. बाहेर लिंबाच्या वाट्यावरच असं पटांगणात हवा लागती या, आणि हवेने पण मस्त सुकतं ना, म्हणून म्हणलं चला घरात बसून हे करण्यापेक्षा, आपलं मोकळ्यात टाइमपास करण्यापेक्षा थोडं थोडं जरी असं हे केलं तरी होऊन जातं या. कसं दिसतंय वातावरण, एकदम छान असं. मोगळा कुठून आलाय असं पटांगणात बसल्यावरती हवा लागतोय ना, आणि हवेने पण मस्त सुकतात. आता कसं 8-10 दिवस झालं पाऊस होता आणि पावसामुळे काही केलं नव्हतं कारण का वाळत नाही म्हणून घातलंच नव्हतं. पण आता घालायला सुरुवात केली. काल पण नव्हतं घातलं, काल पण असं ऊन कडक होतं, पण काल दुसरंच काम चाललेलं. पण आज म्हणलं चला तेवढंच थोडं थोडं का होईना घातलं तर सुकत्यानं. परत जर पाऊस यायला लागला तर परत लय प्रॉब्लेम व्हायचा, आणि मागितल्यावर काय द्यायचं, ऑर्डरी टाकलेले असतात ना, मग ते सुकल्यावर नाही, ओढलं कसं द्यायचं कुरिअरला, म्हणून आपलं आधीच घालायचं चाललंय. तुम्ही म्हणता ना आत्या कुठे गेल्या, तर आत्या नाहीत घरी. आत्या गेल्या सकाळी दवाखान्यात, त्यांच्या भाच्याची बायकोची डिलिव्हरी झाली, त्याच्यामुळे तिकडे दवाखान्यात भेटायला गेले. येत्यालच तवर म्हणलं आपल्याला काय होते आणि तेवढं घालावते. आत्या येस तर डबा घेऊन गेल्या सकाळी लय गडबड चाललेलं, त्याच्यामुळे काय बोलायलाच आलं नाही. तुम्ही बघितलं होतं, व्हिडिओ चालू होता, पण ती डबा भरत होत्या, त्या जायसाठी गडबड चालली होती. आणि बापू नाहीत घरी, बापू गेल्यात रानात. बापूंची चालली ऊसाची लागण. तुम्ही म्हणता तुम्ही गेला नाही तर रानात गडी लावल्यात ऊस लावायला, चिखलात हिरवते, त्याच्यामुळे आम्हाला काही एवढं जमत नाही. चला, माणसं लावल्या ती. ज्ञानूला हाक मारते, म्हणजे ज्ञानू थोड्या वेळ घालू लागेल. काय झालं तुझ्या डोळ्याला? डोळ्याला लागला हात, डोळ्याला हात लागला. काय करू, वारं सुटलंय आणि मी असं केलाय लागली पदर लागला तिच्या डोळ्याला. मग काय करू, हाका मारून मारून दमून गेली, आताशी आली या. अगं म्हणलं ऊन कडक पडलंय, चल वाळायला लागल्यात, पटापटा उरकत्यालं. परत दुसरी काम आहे ती, कपडे वाळल्यात, अजून काढायचे राहिल्यात. तुम्ही म्हणता तुझं काय काम कधी चालणारच नाही, तुझं सारखं चालूच येर माझ्या मागल्या इकडं. आणि पटापटा ऊन पडलंय तेव्हा सांडग्यासाठी ऑर्डर टाकून घ्या. सांडगं, लसूण, पटापटा ज्यांना पाहिजे त्यांना थालीपीठ, परत सांडगं, नंतर आणि काय त्याला म्हणतात लसूण, छान छान. नाही तर परत पाऊस यायला लागला की परत मग कुरिअरचं वाय थोडं हे होतं, म्हणून म्हणते या टाकून घ्या ऑर्डरी पटापटा. सोमवारी सगळ्याच्या ऑर्डरी टाकायला, म्हणजे सांडगं पण सुकत्यात तवर, लसूण पण हे होतो या. लसूण पण थोडा सुकवायला टाकला पाहिजे, वालसर होतो ना असं, म्हणजे पावसामुळं तोडून घरात टाकलाय. पण ते छान असा. आज जायचंय बांगड्या भराय, अजून वस्तीवर आमच्या घाणा बांगड्याचा कार्यक्रम आहे. सकाळी ती सांगाय आली बांगड्या भरायसाठी, अजून तिकडे बांगड्या भरायला जायचं या. बाया सगळ्या चालल्या. अजून परत लग्न आहे सोमवारी, लग्नाला जायच्यात आत्या. जेवला का तू? वाजली 1 का 2 वाजले तर जेवला का? जेवाय जायचंय. कुठं? इथंच घरी. पण काय तू सकाळून काम काय केलं? होय रे, सकाळून काम काय केलं? अगं उठलो. तू इतक्या उशिरा उठला का होता? तुला शाळेचं काय आहे का नाही? आता काय करायचंय? उठल्यावर का 1 तासाचा पिक्चर बघितला, म्हणजे 2 तासाचा पिक्चर होता, 3 तास बघितला.
आणि परत आला आंघोळ केली आणि